एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। कोपरगाव तालुक्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालं होतं। चांदे कसारे, सोनेवाडी, डाऊज, खुर्द परिसरात अक्षरशः सोयाबीन, ऊस, कपाशी व मका जमीनदोस्त झाले होते। अजूनही शेतात पाणी साचलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही। सर्व परिस्थितीचा आढावा काल नाशिक विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी घेतला। शेतकऱ्यांची व गावातील सरपंचांची चर्चा करत 100% पंचनामा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री कोळेकर, तहसीलदार महेश सावंत, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडलाधिकारी गावित घनकुटे, तलाठी हरिप्रसाद माळी, तलाठी पूजा डेडवाल, चांदे कसारेचे सरपंच किरण होन, उपसरपंच वसीम शेख, डाऊज खुर्दचे माजी सरपंच संजय गुरसळ, सोनेवाडीचे उपसरपंच संजय गुडगे, निरंजन गुडगे, प्रल्हाद होन, गणेश होन, मोहन पवार, अर्जुन होन, मल्लू होन, अर्जुन बोरावके, गोवर्धन जावळे, श्रीकांत गुरसळ, पंकज होन, संजय आहेर आदी उपस्थित होते। चांदे कसारे परिसरातील नुकसानीची माहिती दिली तर संजय गुरसळ यांनी डाऊज खुर्द परिसरात झालेल्या नुकसानीचे व्हिडिओ आयुक्तांना दाखवले। निरंजन गुडगे व संजय गुडगे यांनी सोनेवाडी परिसरात रस्ते वाहून गेले, ऊस पडले तर सोयाबीन, मका पिकांचं प्रचंड नुकसान झालं असल्याचं सांगितलं। यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देत आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सांगितलं की नुकसान झालेल्या सर्व परिसरातील पिकांचे पंचनामे करण्यात येईल। महसूल व कृषी विभागाला या संदर्भात सूचना देण्यात आल्या। आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव। नाशिक विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती शेतीचं, घराचं आणि बाकी प्रकारचं नुकसान झालेलं आहे। आज मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे। तर सर्व यंत्रणेला सूचना देण्यात आलेल्या आहेत की पंचनामे लवकरात लवकर संपूर्ण करावे आणि मग जो काही शासन निर्णयानुसार मदत अनुज्ञा असते ते पण लवकरात लवकर वितरित करण्याचे आदेश सर्वांना देण्यात आले। कोपरगाव आणि राहता परिसरात जवळपास 200 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। मग आपण आपल्या प्रशासनाच्या वतीनं 100% पंचनामे आणि सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देणार आहात का? पंचनामे कसे करायचे त्याचे खूप स्पष्ट निर्देश आहेत आणि जास्त पाऊस झाला तर अर्थातच नुकसानही जास्त असणार आहे। जितकं काही नुकसान झालेलं आहे त्याचा आम्ही नुकसानीनुसार आम्ही त्याचा हे करू, पंचनामा करू आणि विशेषतः राहता आणि नगरच्या उत्तर भागामध्ये, नगरच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा नुकसान जास्त प्रमाणात झालेलं आहे याची आम्हाला कल्पना आहे। आम्ही त्याचे अर्थातच जास्त नुकसान झालं म्हणजे त्या पद्धतीने नोंद करून त्याप्रमाणे मदत वाटप करू। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।